शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. एके दिवशी राजांचा राजा तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यिर्मया अध्याय 29 10 ते 14 ही वचने. यिर्मया अध्याय 29 10 ते 14 ही वचने. परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची 70 वर्ष भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हास या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्या संबंधाने पूर्ण करीन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेल. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर मी तुमचा बंदिवास उलटवील आणि ज्या सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लाविले आहे तेथून तुम्हास एकत्र करील, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यावयास लाविले त्या स्थळी तुम्हास परत आणीन. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन यिर्मया त्याचा 29 अध्याय 10 ते 14 वचन पाहत आहोत. आम्ही या ठिकाणी 4 गोष्टी पाहत आहोत. पहिली गोष्ट की आम्ही आमच्या भविष्याला धरून चिंतित असतो. आमचं कसं होईल, आमच्या भविष्यात आम्ही काय काय योजना करायच्या या विचार करायचे त्याबद्दल आम्ही चिंताक्रांत होतो. अनेक वेळा आम्ही फ्रस्ट्रेशन आमच्या जीवनामध्ये कमावतो
परमेश्वर, पण माझ्या आणि तुमच्या भविष्याला धरून आम्ही जे चिंतित असतो तो परमेश्वर संकल्प आमच्यासाठी आखतो. आणि इथं असं म्हटलेलं आहे की तो आमच्या हितासाठी करतो. अनेक वेळा ते हित आम्हाला समजत नाही. अनेक वेळा आम्ही त्या हिताला अनिष्ट समजून आम्ही दूर जातो आणि परमेश्वराच्या योजनेला नकार देतो. परंतु देवाचं वचन म्हणते की जे देवाचे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अनिष्टांचे नाहीत. तर ते भावी जीवनामध्ये आमच्या सुस्थितीला बरकरार करणारे. प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की तो परमेश्वर आमच्या भविष्याबद्दल चिंता करणारा देव आहे. तो आम्हाला सोडणारा देव नाही. आमच्याबद्दल त्याचे संकल्प आहेत. आमच्यासाठी हित तो आखतो आणि ते हित आजच्याच नाही तर भविष्यासाठी पण त्याच्याकडे आमच्यासाठी योजना आहे. आम्ही ह्या ठिकाणी पाहतो की जेव्हा आम्ही त्याच्याकडे धाव घेतो तो परमेश्वर आमचं ऐकतो आणि आम्हाला त्या संकटातून, त्या परिस्थितीतून, त्या डोंगराळ जीवनातून काढून एक हिरवगार कुरणात बसवणारा देव आहे. तो आम्हाला सोडत नाही, तो आम्हाला त्यागत नाही, तर तो आमच्यासाठी जे संकल्प केलेले आहेत ते संकल्प सिद्धीस नेणारा तो देव आहे. आणि जेव्हा आम्ही धावा करतो तर त्याचं वचन म्हणते की तो आमचे ऐकून आम्हाला तो पावणारा देव आहे, तो आम्हाला भेटणारा देव आहे. 13व वचन म्हणते की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. तो परमेश्वर मिळण्यास, प्राप्त होण्यास तयार आहे. काय आपण त्याला शोधत आहोत का? काय आपण त्याच्या जवळ आलेला आहोत का? आणि नाही आलो असेल तर आज प्रभू मला आणि तुम्हाला संधी देत आहे. आम्ही त्याच्या जवळ यावं, त्याला विनंती करावी आणि तो आमच्या भविष्याला तो सुधरवेल आणि संसाराला आशीर्वादित करेल. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आम्ही धन्यवाद करतो प्रभू. आमचं भविष्य तू आखणारा देव आहे. आमच्या भविष्यासाठी तुझ्या योजना आहेत आणि त्या हिताच्या नसून तर प्रभूजी, होय परमेश्वर, आमच्या जीवनाबद्दल अनिष्टांच्या पण तू करणार नाही. तर आम्हाला तू निश्चितच आमचं हित जाणून आमच्या भावी जीवनामध्ये ते प्रभूजी उत्तम आणि चांगल्या तू आमच्यासाठी योजना केलेल्या आहेत. आणि आम्ही ही प्रार्थना करतो की ती सिद्धीस ने आणि आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर. आजचा हा दिवस तुझ्या स्वाधीन करतो. परमेश्वर पिता, तुझी कृपा, तुझी दया आम्हा सर्वांवर असू दे आणि प्रभू आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. तुम्ही व्हा तयार, त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा तयार, त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा तयार, त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा तयार, त्यांना करा, आगमन जवळ आले. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.